शिवा सर रन किती? हॅलो. एक ओव्हर 4 रन.
2 बॉल 11 रन. 4 बॉल 18 रन. 5 बॉल 24. 5 बॉल 24. दोन ओव्हर 26. न्यू बॅट्समन प्रशांत शुक्ला. सत्तावीस रन.
2 बॉल 27. 5 बॉल 29. तीन ओव्हर 32 रन.
आत्ताचे 2 रन. पंचांचा इशारा वाईट बॉल येतोय. अतिरिक्त अवांतर देखील धावसंख्या संघाच्या खात्यामध्ये जमा केली जाईल आणि अंक जर का धावफलकावर आपण पाहिलं तर 44 आहेत. 44. प्रशांत शुक्ला आणि स्वप्नील भालेराव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. समोर मनोज साठे. अकुड पद्धतीचा चेंडू होता. स्लाइस केला, कट केला चेंडूला. नक्कीच डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने, परंतु अतिरिक्त वळण चेंडूला मिळाले. शॉर्ट थर्डमॅनचे खेळाडू देखील धावत पडत जातात आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. 4 धावा 4 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा देखील होणार आहेत. 50 नक्कीच आपण पाहिले तर ओलांडण्याचा प्रयत्न बॅटर फलंदाजांचा आहे. आहे 49 बरोबर ना, माफ करा 48 धावा धाफलकावरती आहेत. 48 48 धावा. यावेळेस देखील मिस्टर स्ट्रोक फटका फसलाय. स्वतः विकेट किपर यष्टीरक्षक रामगुडे सर त्या ठिकाणी चेंडूचा पाठमोरा करतायत. पहिली इनिंग पहिला डाव नक्की त्या ठिकाणी संपुष्टात देखील येणार आहे आणि हॅलो धावांचा इथे देखील पाठला करावा लागेल. रहीम 11 विरोधात गायत्री 11 हा सामना आपण पाहतोय. 49 धावा. ओके 49 टार्गेट आहे. 48 झाल्यात. आपण सर्वजण पाहतोय एक दर्जेदार भव्यदिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अम्मास चषक 2024. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण नक्की सजवलं जाईल. 2 बॅटर्स देखील मैदानाचा ताबा घेतील. रामगुडे सरांना देखील आपण पहा ऑन स्क्रीनवर पाहतो, लाईव्ह पाहतोय. त्यांचा देखील खेळ आपण पाहणार आहोत. एक चांगली ऑलराऊंडरची भूमिका त्यांच्या माध्यमातून देखील साकार केली जाणार आहे. प्रेक्षकांची मन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक अर्थातच 11,000 आणि 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं गेलं. त्या आदरणीय आशिष गोपाळे सर देखील मैदानावरती हजर होत आहेत.
अशी सरांना विनंती असणारे आपण नक्कीच व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅचला सुरुवात होतीये. 49 हे टार्गेट असेल. 48 बनवल्या गेल्यात. चला फलंदाजांना विनंती असणारे आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. गेले ओके माफ करा. पंच देखील तिथे सज्ज आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. टोपण नाव टावर आहे परंतु खरं नाव सागर शिंदे. तसंच आपण पाहिलं तर रेंजिलचे चॉकलेट बॉय यश मोरे यांना देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आणि अजून एक मुख्य पंच देखील आपण पाहतो ज्यांचं टोपण नाव DJ ब्रावो आणि खरं नाव शिवा चिन्नदोय यांची पंचांची भूमिका आपण पाहतोय. चला थोड्याच वेळामध्ये टार्झनचं देखील आगमन होईल. हा रेंजिलचे ब्रावो म्हणून देखील शिवा भाऊंची ओळख आहे. आदरणीय आशिष गोपाळे सरांना देखील विनंती असणारे आपण नक्कीच व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय कारण आपले देखील महत्त्वाची भूमिका आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. चला काही करा विनंती असेल. 2 बॅटर्स 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय तुषार रणदिवे अर्थातच भाज्या यांना आपण स्ट्राईक एंडवर पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला विनाश रामगुडे अर्थातच पप्पू रामगुडे. मॅच या ठिकाणी सुरू होईल. सागर शिंदे सज्ज होत आहेत. एक उंचपुरे तगडे ताकदवान गोलंदाज आहेत. कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील आपल्या गोलंदाजीची छाप प्रेक्षकांच्या मनावरती देखील सोडली आहे. यावेळेस आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती प्रहार आहे. विशाल सरकार त्या ठिकाणी आपण पाहिलं तर लॉंगरला चांगलं क्षेत्ररक्षण करतात. खातं उघडलं गेलं. अकाउंट ओपन नक्कीच केलं गेलं. ओहो यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. अपेक्षित केलं होतं बॅटर फलंदाज पप्पू रामगुडे यांनी की हा चेंडू कट होईल परंतु चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये नक्कीच निघाला. एक चांगली उंची जी गोलंदाज सागर शिंदे यांच्याकडे त्या उंचीचा भरपूर पुरेपूर वापर ते करतायत. दोन्ही अनुभवी खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत परंतु एका बाजूला आपण पाहिलं तर एक युवा टॅलेंटेड खेळाडू तुषार रणदिवे देखील आहे. दुसऱ्या बाजूला अनुभवी पप्पू रामगुडे आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर संपर्क तर झालाय. लावून दी कार्पेट जमिनी समांतर फटका डीप स्कोअरला गेलाय. चांगला क्षेत्ररक्षण देखील आपण त्या ठिकाणी विशाल यांच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेस बॅटची काढा लागली. शॉर्ट थर्डमॅनला नक्कीच आपण सुरेश क्षीरसागर यांना पाहतोय. धावत पळत जात आहेत.
यष्टांच्या पाठीमागे आसिफ तांबोळी चेंडू कलेक्ट करतील, तोपर्यंत 2 धावा पळून काढल्या गेल्या. चांगला कॉल आणि चांगली दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट्स. बॅटर फलंदाजांच्या देखील माध्यमातून आपण पाहतोय. प्रशांत शुक्ला देखील शॉट फाईन लेगला आहेत. स्वप्नील भालेरावला देखील डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतोय. सूरज कोरम डीप स्क्वेअर लेगला आहे. डीप मिड विकेटला सूरज कोरम आहे. लॉंग ऑनला विशाल सरकार आहे. अभि देखील आहे. हा चेंडू जर का आपण पाहिलं तर पहा चांगला आहे. अपेक्षित केलं होतं तुषार रणदिवे यांनी की पंच वाईट देतील, परंतु पाहिलं तिथे पंचाने देखील की बॅटर फलंदाज नक्कीच पायांची हालचाल जर करतील, शफल होतील, तर साहजिकच तो निर्णय गोलंदाजाच्या पक्षामध्ये द्यावा लागेल. यावेळेस अखूड पद्धतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूवरती तुटून पडले तुषार रणदिवे. चौकार 4 धावा, 4 अंकाने धाफलक देखील पुढे सरसावते. 8 धावा धाफलकावरती. अविनाश रामगुडे यांच्या माध्यमातून जर का सलगचे 2 षटकार खेचले गेले तर आदरणीय आशिष गोपळे साहेबांच्या शुभ हस्ते किंवा त्यांच्या माध्यमातून 1100 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. न्यू बॉलर नवीन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अजून एक उंचपुरे तगडे ताकदवान गोलंदाज सुरेश क्षीरसागर. निखिल ढामाले सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. मनापासून हार्दिक स्वागत असेल. क्रिकेटवर व्यक्तिमत्व आहे आणि नक्कीच नेहमी स्पर्धा पाहण्यासाठी सज्ज असतात, उपस्थित असतात, सहकार्य आणि नक्कीच पाठिंबा मार्गदर्शन खेळाडूंना देत असतात. सुरेश टू पप्पू. आठ धावा धफलकावरती स्थिर आहेत विदाऊट लॉस. यावेळेस अखूड पद्धतीचा चेंडू होता. संपर्क झालाय आणि खेळाडू देखील त्या ठिकाणी तैनात असतील आणि त्या खेळाडूच्या दिली गेली मस्तकावरती षटकाराची दस्तक. एक अतिरिक्त उसळी अर्थातच 1 बाउन्सचा इशारा देखील पंचांचा आलाय. नाही आला, माफ करा, डिस्कशन केल्यानंतर त्या ठिकाणी कळवलंय. दिलाय. ओके ओके, पंचांचा इशारा 1 बाउन्स आहे. 1 ऑफ दी ओव्हर. पंचांसोबत कुठलाही खेळाडू कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा डिस्कशन करणार नाही. पुन्हा एकदा ओके, मला तर रिव्हर्स केला डिसिजन. चौदा धावा ज्या धफलकावरती आहेत. अजून एक शॉट त्या ठिकाणी पाहायला तर मिळाला. गॅप शोधला गेला. एक टप्पा घेऊन चेंडू होते या ठिकाणी फरार. पंचांचा इशारा. येईल चौकार. 4 धावा. यावेळेस बॅटच्या अगदी आपण पाहिलं तर खालच्या दिशेला अर्थात टो नक्की त्या चेंडूला स्पर्श झाला असावा, त्यामुळे चेंडू पहा पाहिजे होता त्या ठिकाणी नक्कीच पाठवता आला नाही. बॅटची कडा लागली. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू सोडून चेंडूवरती ताबा मिळवतात. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने देखील धावफलक पुढे सरसावते. अर्थातच 19 धावा धावफलकावरती आहेत. अजून हे 30 धाव्यांची आपण पाहिलं तर गरज असेल.
दिशा भरकटली. पंचांनी कळवलं, दंडित केलंय. गोलंदाजाला देखील व्हाईट बॉल. हा चेंडू काहीचा खाली राहतोय. विकेट किपर कडून चेंडू देखील निसटतोय. हलकीशी निराशा, नाराजगी, हताशा गोलंदाजाच्या हाती लागली. कारण त्यांचं रिएक्शन, प्रतिक्रिया जर का आपण पाहिली तर असं वाटलं की बॅटची कडा लागली, त्यामुळे चेंडू काहीचा खाली देखील राहिला. परंतु आसिफकडून जर काही कडा असेल तर कॅच होणं गरजेचं होतं, ही अपेक्षा गोलंदाज सुरेश क्षीरसागर यांची होती. यावेळेस देखील बॅट्समॅनचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न होता, परंतु विशाल सरकार त्या ठिकाणी चित्त्याच्या चपळीने धावत पळत येत आहे. चेंडूवरती ताबा मिळवत आहे. यावेळेस संपर्क तर झालाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये. गोलंदाज धावत पळत जात आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मधून. सिंगल आल्यानंतर दुसरा प्रयत्न विकेट किपरकडे, थ्रो आसिफकडे. कलेक्शन देखील त्या ठिकाणी आपण पाहिलं, परंतु ओनली 2 धाब्यांवरती फलंदाज देखील थांबतील, संतुष्ट होतील. 2 अंकाच्या मदतीने धाफलक पुढे सरसावेल आणि धाफलकावरती 23. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 12 चेंडूमध्ये 26 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू 26 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. बारा चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. चला, विनंती असणार आहे, चर्चा जास्त करू नका, वेळ आपल्याकडे कमी आहे. आणि गोलंदाजी मार्कवर देखील आपण पाहिलं तर अभि येतोय. बारा चेंडू 26 धावा, 26 रन्स. चर्चा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर केली जाते. अभिला चेंडू सोपवायचा आहे का स्वप्नीलला, परंतु चेंडू सोपवलाय मात्र अभिला. गोलंदाज अभि तयार होत आहेत. 12 चेंडूमध्ये 26 धाव्यांची गरज. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती नक्कीच गोलंदाजी केली. पाहू शकतो आपण त्या ठिकाणी खेळाडू धावत पडत जातात. सूरज कोरम, स्वप्नील, भालेराव, परंतु चेंडू देखील कलेक्ट केला. तोपर्यंत 2 धावा पळून देखील आल्या, पळून काढल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आहे. अजूनही 11 चेंडूमध्ये 24. पहा, सामना टाय जरी झाला तरी सुपर ओव्हर असणार आहे आणि सुपर ओव्हर फक्त 3 चेंडूची असेल. हो, पुन्हा एकदा अतिरिक्त उसळ देखील चेंडूला मिळते. चांगल्या ठिकाणावरती टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते अभिकडून, कारण अभिला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही.
यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, चांगल्या टप्प्यावरती पुन्हा एकदा पहा चेंडू टाकलाय, परंतु लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. कारण अगदी डिफेक्सच्या कव्हरचा खेळाडू देखील धावत पळत गेला होता. गॅप त्या ठिकाणी बॅटर फलंदाजाने शोधला, परंतु 2 धावांपासून खेळाडूने नक्कीच फलंदाजांना देखील वंचित ठेवलं नाही. 2 अंकाच्या मध्ये धावफलक पुढे सरसावते आणि 27 धावा धावफलकावरती. शेवट 9 चेंडूमध्ये 22 धाव्यांची गरज आहे. चांगलं षटक हे आतापर्यंत आपण अभिचं पाहिलं. हो पुन्हा एकदा भन्नाट वेग आहे, अतिरिक्त उसळी देखील आहे. हे षटक मी म्हणेल नक्कीच की अभिचं संघासाठी उपयुक्त ठरेल. येणाऱ्या वेळेमध्ये विजयासाठी निर्णायक षटक देखील ठरू शकते. पुन्हा एकदा जमिनीचा मंत्र फटका, परंतु यावेळी क्षेत्ररक्षण लाजवाब असेल. पुण्याला यांचं चांगलं क्षेत्ररक्षण संघासाठी आपण पाहिलं. केवळ एकाच धावेंवरती बॅटर फलंदाजांना थांबवलं देखील गेलं. एका अंकाच्या मदतीने धावफलकावरती 7 चेंडूमध्ये 21 धाव्यांची गरज आहे. चांगलं षटक पहा अभि यांच्या माध्यमातून, कारण तुषार रणदिवे सारख्या आक्रमक बॅटर फलंदाजाला शांत ठेवणं सोपं नाही आणि ते काम इथे करून दाखवले अभिने. यावेळेस अखूड पद्धतीचा चेंडू होता. पप्पू रामगुडे यांचा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये धूम धडाका. इथे पाहायला मिळाला षटकारांचा भडाका, 6 धावा. जोपर्यंत पप्पू रामगुडे मैदानाच्या आतमध्ये असतील, मॅच शेवटच्या क्षणापर्यंत बॅटिंग टीमच्या दिशेने असेल. कारण रहीम 11 हा संघ एक तगडा संघ आहे, परंतु तितक्याच ताकदीचा गायत्री 11 हा संघ आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. पहा हा निर्णायक षटकार आपण पाहिला. कारण नुकतीच आपण देहरोड परिसरामध्ये देखील एक स्पर्धा पाहिली. मनोज साठे तिथे देखील पप्पू रामगुडे सर बॅटिंगला होते. 1 चेंडूमध्ये 3 धाव्यांची गरज होती, षटकार खेचला आणि एक ऐतिहासिक क्षण प्रत्येकाने पाहिला. कारण बॉल प्रदीप नैने सर स्वतः त्या ठिकाणी देवरोडला उपस्थित होते. बॉल दिसतच नव्हता बाउंड्री लाईनच्या बाहेरून सुद्धा, तरी देखील पप्पू रामगुडे सरांनी एका चेंडूमध्ये 3 धावा लागत असताना षटकार खेचला होता. पहा गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फेरबदल होणार आहे. चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत प्रशांत शुक्ला. अनुभव पणाला लावावा लागेल. इथे आपण पाहिलं तर स्वतःचा 100% 100% द्यावं लागेल. स्वतःला तिथे सर्वस्व स्वतःचं अर्पण करावं लागेल, तेव्हाच तुम्ही विरोधी संघाला पराभवाचं दर्पण दाखवू शकाल. तुषार रणदिवे आपण पाहिलं तर पहिल्या बॉल पासून थोडंसं स्ट्रगल करतायत. यावेळी देखील फुलर लेनचा चेंडू होता, पाहिजे तसा संपर्क नक्कीच करता आला नाही. अभि त्या ठिकाणी लॉंग ऑनला हलकसा फंबल करतायत. पाहता पाहता 2 धावा पळून देखील काढल्या जातात. लोवर फुलटॉस चेंडू होता, इथे देखील संपर्क पाहिजे तसा झाला नाही. स्वप्नील भालेराव डीप मिड विकेटला चूक करतायत. पाहता पाहता 2 धावा, तिसरीच्या प्रयत्नासाठी एकमेकांना नकार. शेवटचे 4 चेंडू 11 धाव्यांची गरज.
4 चेंडू 11 धाब्यांची गरज आहे. सामना जरी टाय झाला तरी 3 चेंडूंची सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे, लक्षात ठेवा. हो संपर्क झाला आहे. सिंगल डबलच्या धावेमुळे राग आला भागाला, भागाची धाड फोडला पहाड. षटकार 6 धावा. लांब वरचा षटकार आलाय. तुषार यावेळेस हुशार ठरतायत गोलंदाजाच्या विरोधात. शेवटचे 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. हा संपर्क कमालीचा होता, लाजवाब होता. इथे दाखवलं दर्शवलंय. ओहो कमबॅक केलंय. प्रशांत शुक्लाकडे देखील क्षमता आहे, परंतु फलंदाजाकडे देखील गुणवत्ता आहे. इथे लढावं लागेल आणि संघर्ष करावा लागेल. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये, जो संघ पराभूत होईल त्याला अजून एक संधी असणार आहे. परंतु पाहूया लीग पद्धतीने ही मॅच आपण खेळतोय. पुन्हा एकदा संपर्क यावेळेस देखील केलाय. खेळाडू धावत पडत जातात आणि बिग विकेट. बिग विकेट गन. तुषार रणदिवे मैदानाच्या बाहेर. चांगला कॅच, अगदी रनिंग कॅच आपण अभिच्या माध्यमातून पाहिला. अगदी निर्णायक क्षणी, मोक्याच्या क्षणी डाऊन दी बॉल आले आणि झेल टिपला. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होणार आहे, तयार होणार आहे. शेवटचा 1 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. पहा इथे जरी चौकार आला तरी ही मॅच टाय होईल आणि टाय झाल्यानंतर 3 चेंडूंची सुपर ओव्हर. अगोदर सांगितलेले सर्व मॅच मध्ये हा नियम असेल. 1 चेंडू 5. मनोज साठे देखील आपण पाहिलं तर उभरत्या खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे. सांगवी परिसर अर्थाचं PWD मैदानावरती देखील 15 चेंडूमध्ये 50 धावा रबर बॉल स्पर्धेमध्येच मनोज साठेने कुठल्या होत्या, तिथून तो खेळाडू चर्चेत आला. हो हो यावेळेस आपण पाहिलं संपर्क केला, गॅप शोधला, तरी खेळून धावत पडत जात आहेत आणि चेंडू देखील अडवतात. फेकी केल्यानंतर आपण पाहू शकतो केवळ एकच फलंदाज बाद होत आहेत आणि प्रशांत शुक्ला आणि अविनाश रामगुडे यांचं सेलिब्रेशन आपण पाहिलं. कारण शेवटी खेळ आहे, कुठल्या तरी एका संघाला इथे जिंकायचं. दोन्ही खेळाडू एकमेकांसोबत कित्येक स्पर्धा एकत्र खेळलेत, परंतु आज प्रशांत शुक्लाने बाजी मारली आहे. पप्पू रामगुडे सरांना विशेष म्हणजे या षटकामध्ये स्ट्राईकच येऊ दिली नाही. चला यानंतरची देखील मॅच आपण पाहतोय. टॉस झालाय का डॉन? प्रशांत सर अभिनंदन असेल विजयी संघाचा. अर्थातच चला ऋतिक तारू संपर्क करा. विशाल अण्णा हरगुडे यांना देखील इन ऍक्शन आपण पाहणार आहोत. चला टॉस साठी तर टॉस होतोय. चला तर टॉस जिंकलाय